तर आता आपण एक्झाम्पल कडे येऊयात. आपण 2x2 आणि 3x3 चे जे काही डिटर्मिनंट आपल्याला सॉरी इन्व्हर्स फाइंड आउट करायचे ते पाहूया. एक्झाम्पल आहे, फाइंड द इन्व्हर्स ऑफ सर एकदा मायनर परत एकदा एक्सप्लेन करा ना. एक काम करूयात, एक्झाम्पल मध्ये सांगतो मी, सोपं आहे एकदम. ठीक आहे, डिटर्मिनंटची कॉन्सेप्ट जे लेट जॉईन झालेत ना त्यांना मी सांगतो. डोंट वरी, एकदम इझी आहे. एक्झाम्पल मध्ये सांगतो. ठीक आहे, जर एक्झाम्पल मध्ये नाही कळलं तर मग वाटलं तर परत रिवाइज करूया. फाइंड द ओके इन्व्हर्स सर. ऑफ A is equal to 3, 4, -1, -1. ठीक आहे. तर आता याची फर्स्ट स्टेप काय बरं आपली, सांगा. आधी काय फाइंड आउट करणार? डिटर्मिनंट. कसा फाइंड आउट करतो आपण डिटर्मिनंट ऑफ ए? आहे का लक्षात? सांगा बरं जरा, कसं फाइंड आउट करतो? दिसतंय काय सगळे? 3 into -1 मध्ये मायनसचं साइन, 4 into -1. डिटर्मिनंट ऑफ 2x2 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये मायनसचं साइन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. लक्षात ठेवा, विसरू नका. करा बरं याला सिम्प्लिफाय. -3 + 4, 1. डिटर्मिनंट 1 आलाय? यस, आलाय प्रत्येकाचा? येस सर. तुमच्या आजूबाजूला जर नॉईस नसेल तर अनम्यूट करून बसलात तरी चालेल. नॉईस असेल तर ठीक आहे, म्यूट करून बघा. ओके, आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय सांगता येईल का इन्व्हर्सची? मी जे नोट डाऊन करून दिलं होतं ते आपल्याला काय, फर्स्ट डिटर्मिनंट ऑफ ए, नंतर मायनर ऑफ ए, नंतर कोफॅक्टर ऑफ ए, नंतर ऍडजॉइंट ऑफ ए, नंतर आता इन्व्हर्स ऑफ ए किंवा डायरेक्ट सिंपल चेंज. ठीक आहे. तर आता आपल्याला मायनर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर मायनर्स हा प्रत्येक पोझिशनचा असतो. ठीक आहे. हा, स्वतः मग तो कसा फाइंड आउट करायचा लक्ष द्या. परत एकदा मी आता इथे एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन करतो. आता ह्या पोझिशनचा जो काही मायनर असणार आहे ना, तो काय करायचा आपल्याला, ही रो आणि हा कॉलम पूर्ण स्किप केल्यानंतर उरलेला एलिमेंट असणार ह्या पोझिशनचा मायनर. म्हणजे काय, की जो काही M11 असणार आहे तो काय झाला बरं आपला इथं, -1. कळतंय? तिथं M12 म्हणजे दुसरी पोझिशन, M21 आणि M22. प्रत्येक पोझिशनचा वेगवेगळा मायनर असणार आहे. ठीक आहे. आता M21 वाली पोझिशन कुठली आपली, ही वाली. 21 च्या करस्पॉन्डिंग रो, करस्पॉन्डिंग कॉलम स्किप केला, उरलं काय आपलं, अगेन -1. देन आता नेक्स्ट आपला सॉरी M12 फाइंड केला, आता M21 आपला. तो 21 च्या करस्पॉन्डिंग रो कॉलम स्किप करा, उरला काय आपला 4. आणि लास्ट मायनर आपला करस्पॉन्डिंग दिस एलिमेंट किंवा दिस पोझिशन, करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम स्किप करा, उरला काय आपला 2. वेदांत कळलंय कसं मायनर फाइंड आउट करायचं 2x2 चं? हो सर. बाकी अजून कळलंय कसं मायनर फाइंड आउट करतो आपण 2x2 चं? सोपं आहे 2x2 चा. 3x3 मध्ये फक्त डिटर्मिनंट वगैरे फाइंड आउट करायला लागतात आपल्याला. तिथं आता मायनर ऑफ ए काय झाला मग आपला, -1, -1, 4 आणि 3. बरोबर, -1, -1, 4 आणि 3.
आता को फॅक्टर मध्ये काय करतो बरं? काय करायचंय, ज्या पोझिशनच्या ऍडिशन इव्हन येते तिथं प्लस घ्यायचंय, ज्या पोझिशनची ऍडिशन ऑड येते तिथं मायनस घ्यायचंय. म्हणजे काय, की फर्स्ट पोझिशन म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम तो पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह ऑफ -1. सो प्लस मायनस मल्टिप्लाय मध्ये तो -1च राहिला. ठीक आहे. तर 1 2 वाली जी काय पोझिशन असणार आहे 1 + 2 3 आला, तो काय झाला मायनस झाला, हा काय झाला प्लस झाला. म्हणजे सेकंड, किंवा डायरेक्ट असं पण लक्षात ठेवा, स्टार्टिंग प्लस पासून करायची आणि अल्टरनेट साइन देत चालायचं. प्लस मायनस मायनस प्लस. 3x3 मध्ये पण सेम आहे. जर हे तुम्हाला लक्षात येत नसेल ना, डायरेक्ट एकच लक्षात ठेवा, प्लस पासून स्टार्टिंग करायची आणि अल्टरनेट साइन द्यायचे. तर फर्स्ट एलिमेंट आपला प्लसने झाला, सेकंड एलिमेंट मायनस होणार आहे, -(-1). थर्ड एलिमेंट अगेन मायनसने होईल आणि लास्ट एलिमेंट आपला प्लस होईल. हा जो काही को फॅक्टर आलाय -1 1 -4. आणि आता याच्यावरून आपण ऍडजॉइंट फाइंड आउट करूयात. ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ची डेफिनेशन काय आपली, को फॅक्टर ऑफ ए चा ट्रान्सपोज घ्यायचा या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज -1 -4 1 3. ठीक आहे. -1 -4 1. आलाय त्याचा ट्रान्सपोज. तर त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करणार आहे, A इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. A inverse is equal to determinant of A into adjoint of A matrix time. ठीक आहे. इथं determinant पाहिजे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आपली 1च आहे. वन ने मल्टिप्लाय केलं तरी आतमध्ये व्हॅल्यू चेंज होणार नाहीत. तो A इनवर्स येणार आहे आपला -1 4 1. इथं जर बाहेर 2 वगैरे असतात तर काय झालं असतं, तर आपलं स्केलर मल्टिप्लिकेशन त्या पर्टिक्युलर एलिमेंटने आतमधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायला लागला. ठीक आहे. तर तिथं -4 येईल का? अच्छा, हा इथं -4 ते रायटिंग मिस्टेक. ठीक आहे. हा, तर आता 2x2 चा मॅट्रिक्स चा इनवर्स जो काय आहे ना, तो करेक्ट आहे का नाही हे व्हेरीफाय कसं करायचंय ते मी सांगतो, एक शॉर्टकट सांगतो. ठीक आहे. आता डायरेक्ट आपण मॅट्रिक्स पाहिल्यानंतर जो काही 2x2 चा जो काही इनवर्स आपण फाइंड आउट करतो 2 स्टेप साठी. पण एक्झामला आलं तर स्टेप बाय स्टेप जायचंय, फक्त शॉर्टकट कशासाठी सांगतो, व्हेरीफाय करायला. क्लिअर. तर आपल्याकडे ए मॅट्रिक्स असेल, इन जनरल घेतो मी ABCD. देन ए इनवर्स काय असतो माहितीये का त्याचा, हे फक्त 2x2 च्या मॅट्रिक्सच्या बाबतीत आहे. 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू इथं जो काही मॅट्रिक्स असणार आहे ना, त्यामध्ये काय करायचंय, फर्स्ट आणि लास्ट एलिमेंट इंटरचेंज करायचं आहे. म्हणजे कुठला माहिती का, A आणि D हे काय होणार आहेत, इंटरचेंज होणार आहेत. इथं वरती येईल D, इथं झाला A.
आणि सेकंड आणि थर्डचं फक्त साइन चेंज करायचं. तो हा असणार आहे तुमचा इन्व्हर्स. स्वतः आपलं जे काही एक्झाम्पल होतं त्याला व्हेरिफाय करून पाहूयात. आपल्या एक्झाम्पल मध्ये a ची व्हॅल्यू काय होती बरं? 3, 4, -1, -1. 3, 4. सो आपण काय केलं इथं? ए आणि डी इंटरचेंज केला. तर इथं ए इन्व्हर्स जो काय येणार आहे, तो आपला 1 डिटर्मिनंट ऑफ ए 1च होता. आणि इथं हे पहा, फर्स्ट आणि लास्ट म्हणजे -1 इथं आला, 3 इथे गेला खाली. आणि ह्या दोघांचं साइन चेंज केलं, -4 आणि इथं +1 आला. आलंय का तेच? -1, -4 खाली 1 आणि 3. तो हा शॉर्टकट आहे. फक्त हे तुम्ही आन्सर चुकलंय का बरोबर आहे 2x2 साठीच हे फक्त व्हेरिफाय करू शकता. क्लिअर? पण आता हां, हे नोट करायचं असेल तर नोट करा. आपण आता एक 3x3 मॅट्रिक्स साठी इन्व्हर्स पाहूयात अँड देन ठीक आहे. घ्या एक्झाम्पल घ्या. फाइंड इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. फाइंड A इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 3 -3 4 2 -3 4 0 -1 1 आहे 3 -3 4 2 -3 4 0 -1 तर आपली सगळ्यात फर्स्ट स्टेप काय? डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करणं. करा डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट. चला 3 -3 4 2 -3 4 0 -1 1 is equal to 3 into minus of -3 into 2 4 0 1 plus 4 into 2 -3 3 into -3 into 1 म्हणजे -9 4 into -1 +3 2 into 1 -4 into 0 +4 आणि कॅल्क्युलेशन तुम्ही पण करत चला. काही माझी मिस्टेक झाली तर मला सांगा. 2 into -1 -3 into 0 3 into हा झाला -3 +4 प्लस 3 into 2 into 1 2 2 minus 0 2च राहिला इथं. इथं आपले अगेन आपल्या इथं प्लस होता. प्लस 4 into आत आतमध्ये -2 प्लस 0 -2 शिल्लक राहिला. तिथे हे काय आलंय 3 into 1 plus 3 into 2 plus 4 into -2. 3 plus 6 -8 9 -8 1. तर डिटर्मिनंट ऑफ ए काय मिळालं आपल्याला 1. ठीक आहे. डिटर्मिनंट पर्यंत आले सगळे? येस. सो जेव्हा इन्व्हर्स फाइंड आउट करणार आहे, जेव्हा आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली, तेव्हा एक स्टेटमेंट लिहायचंय. सिन्स determinant of A is not equal to 0, hence
ए इनव्हर्स एक्झिस्ट. म्हणजे समटाइम्स 2 मार्क्सला प्रॉब्लेम असा पण येतो की ए इनव्हर्स एक्झिस्ट आहे का नाहीये ते सांगा, असं पण प्रॉब्लेम. कसं चेक करणार आपण? डिटर्मिनंट नॉन झिरो आहे की झिरो आहे त्याच्यावरनं. कळलंय? चला. तर आता काय करूयात आपण? प्रत्येकाचे मायनर फाइंड आउट करूयात. मायनर. M11 M11 ची व्हॅल्यू काय असते माहितीये का? आता हे पहा लॉजिक सांगतो परत एकदा. ही 1-1 पोझिशन आहे. तर M11 फाइंड आउट करताना ह्या पोझिशनच्या करस्पॉन्डिंग रो, फर्स्ट कॉलम स्किप करा. उरलेले एलिमेंट राइट डाउन करा. -3, 4, -1, 1. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. -3 into 1 -4 into -1. म्हणजे हा काय येईल बरं? -3 + 4 + 1. तर M11 ची व्हॅल्यू किती आली आपली? 1. तर नेक्स्ट आहे M12. परत आता 1-2 वाली पोझिशन चेक करायची आहे. त्याच्या करस्पॉन्डिंग आपला करस्पॉन्डिंग कॉलम स्किप केला. उरले 4 एलिमेंट 2, 4, 0, 1 त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. 2 into 1 -4 into 0. 2 - 0 काय व्हॅल्यू आली आपली 2. कळतंय? M13. चला 13 पोझिशन करस्पॉन्डिंग स्किप, करस्पॉन्डिंग कॉलम स्किप, उरलेले 4 एलिमेंट 2 - 3 0 -1. 2 into -1 minus -3 into 0. ते पुढचं 0 झाली टर्म, उरला फक्त -2. आता M21. आता 21 पोझिशन करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग कॉलम स्किप केला. उरले 4 एलिमेंट -3, 4 -1, 1. तर डिटर्मिनंट फाइंड आउट केला आपण. -3 into 1 -4 into -1. म्हणजे -3 + 4 1. M22 पोझिशन करस्पॉन्डिंग कॉलम दोघं स्किप, उरले 4 एलिमेंट 3, 4, 0, 1. डिटर्मिनंट फाइंड आउट करा. 3 into 1 -4 into 0. 3 शिल्लक राहिला फक्त. M23 पोझिशन रो आणि कॉलम स्किप. उरले 4 एलिमेंट 3 - 3 0 -1. 3 into -1 -3 into 0 -3. झालं इथपर्यंत. आपले राहिलेत लास्ट 3 एलिमेंट्स. काम करूयात आपण. ह्याच पेजवर केला. बरं ठीक आहे, चला नेक्स्ट पेजवरती कंटिन्यू करूयात. थोडंसं स्क्रॉल करायला लागेल. ठीक आहे. M31 करस्पॉन्डिंग कॉलम
रो स्किप, उरलेले 4 एलिमेंट -3 4 -3 4. तर काय -3 into 4 आता अगेन मायनसचं साइन 4 into -3. हे काय येईल -12 + 12 0 झाला हा. ठीक आहे. आता M32 3T पोझिशन घ्या. उरलेले 4 एलिमेंट 3 4 2 4. 3 into 4 -2 into 4 12 - 8 4. Last M33 corresponding row corresponding column skip करा. उरले 4 एलिमेंट 2 - 3 सॉरी 3 - 3 2 - 3 3 - 3 2 - 3 असं होतं ना. परत एकदा कन्फर्म करूया. 3 - 3 आणि 2 - 3. 3 into -3 -3 into 2 येतं -9 + 6 -3 आलं असतं. ठीक आहे. तर आपला मायनर ऑफ हे लिहूयात आपण. चला M11 M12 M13 फर्स्ट रो मध्ये येतील आपले कुठले 1 2 -2 1 2 -2. नेक्स्ट सेकंड रो मध्ये येतील आपले 1 3 -3 1 3 -3 आणि लास्ट रो मध्ये येईल आपलं 0 4 -3. मायनर आलाय. आता को फॅक्टर फाइंड आउट करूयात. काय नाही, फक्त आता पोझिशनचे साइन चेंज करत चालायचे. पहा फर्स्ट पोझिशन 1 1 ला प्लस किंवा डायरेक्ट सांगतो प्लस पासून स्टार्ट करा. प्लस मायनस प्लस अगेन मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे साइन चेंज करायचे प्रत्येकाचे. फर्स्ट एलिमेंट प्लस आहे, सेकंड एलिमेंट मायनस झाला, थर्ड एलिमेंट प्लस. अगेन मायनस प्लस मायनस 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 प्लस. अगेन प्लस मायनस. हे लक्षात घ्या, आपण साइन कसं ठेवलंय प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. याचे साइन त्याला मॉडिफाईड करायचे फक्त. तो झाला तुमचा कोफॅक्टर. आता ऍडजॉइंट इज इक्वल टू कोफॅक्टर ऑफ ए चा ट्रान्सपोज घ्या फक्त, म्हणजे मिळेल आपल्याला ऍडजॉइंट 1 -2 -2 -1 3 0 -4 आलाय. आपण आता फायनली आपला ए इनवर्स 1 upon determinant of A into adjoint of A equal to the determinant 1च राहणार आहे. तो 1 into 1 तो 1च झाला. 1 - 1 0 -2 -4 -2 3 -2. याला 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का? नाही, तोच मॅट्रिक्स राहील आपला.
ठीक आहे. तो हा होता 3x3 चा इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. कळलंय प्रत्येकाला इन्व्हर्स कसा फाइंड करायचा अँड ऑल. ऍडजॉइंट, कोफॅक्टर, मायनर आणि इन्व्हर्स मध्ये काय डाऊट आहेत कुणाला? नाही? ठीक आहे. देन मग थांबूयात आपण. मी तुम्हाला एक कालचा पण आपला होमवर्क पेंडिंग आहे तो प्लस आजचा आपण तुम्हाला पाठवतो. तर आपलं डायरेक्ट मंडेला लेक्चर असेल. उद्या टेस्ट नसेल कारण आपला टॉपिक फिनिश अप झालेला नाहीये. तर आपली टेस्ट नेक्स्ट वीकला असेल. नेक्स्ट वीकला जी काही टेस्ट असेल ती लॉग प्लस मॅट्रिक्स दोघं पण टॉपिक्स वर असेल. जितका टॉपिक होईल तितका. ठीक आहे. सो जोपर्यंत फर्स्ट चॅप्टर फिनिश अप होत नाही तोपर्यंत आपलं फर्स्ट लेक्चर पासूनच सगळा सिलेबस पुढे टेस्टला कॅरी फॉरवर्ड होत असतं, लक्षात घ्या. तर लॉगला पण रिवाइज करा नेक्स्ट वीकच्या टेस्टसाठी. आणि उद्या आपण फर्स्ट जो काय लॉग चॅप्टर आहे त्याच्यावरती डाऊट सेशन प्लस रिव्हिजन लेक्चर घेणार आहे. ठीक आहे. तर ते 1-1.5 तास असेल. त्यात कुणाला काही डाऊट्स असतील तर ते आपण क्लिअर करूया. आणि वाटलं तर संडेला उद्या जास्त वेळ झाला आपण संडेला किंवा मग मॅट्रिक्सचा टॉपिक फिनिश झाल्यानंतर मॅट्रिक्स वरती डाऊट सेशन घेऊ. ठीक आहे. तर थांबूत आपण इथं. सर उद्या ऑनलाईन असणार आहे का ऑफलाईन? पाहूयात ऑफलाईन ऍज वेल एज ऑनलाईन ठेवायचा